दमदार आमदार महेशजी बालदी साहेब, दमदार आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, या आमदार चषकाच्या निमित्ताने जे इथं प्रेक्षक वर्ग 4 दिवस मोठ्या प्रमाणात हजेरी लावून या क्रिकेट सामन्याचं उत्साह वाढवलं आणि त्या क्रिकेट सामन्यांना ज्या संघांनी या आमच्या आमदार चषकामध्ये सहभाग घेतला आणि सहभाग घेऊन कोणाचा हार झाली, कोणाची हार झाली, कोणाचा विजय झाला, पण हार विजय होतच असतो, पण त्याचा उत्मत कधी करू नये. कारण विजय झाला तर तो पाचवाची पण ताकद पाहिजे, हार झाली ती पाचवाची ताकद पाहिजे. असे खेळाडूंना मी सांगतो की आपण हारलो तरी एक दिवस आपण जिंकणारच आहेत, तर त्यासाठी आपण खचून जाऊ नका. पुढच्या वर्षी आपण अशाच मॅच आपण भरवणार आहोत. आणि लोकल संघ आपण का निवडतो, कारण आपल्या ते संघाचे जे खेळाडू असतात ते आपल्याला सर्व परिचयाचे असतात आणि परिचयाच्या खेळाडूला जी बक्षीस लावली ते आपल्या खेळाडूला भेटते, त्याचा आनंद आपल्याला जास्त होतो. आणि मी कधी क्रिकेट आज 35-40 वर्ष क्रिकेट सामन्यांना भरघोस मताने आम्ही मदत केलेली आहे. आणि हीच जी कमिटी माझ्या पाठीमागं आज उभी आहे, हे पहिले HDT ग्रुप CPL भरवायचो आणि त्या CPLच्या माध्यमातून आमची सुरुवात होती, तेव्हा खूप प्रमाणात या कमिटीने सहभाग घेतलेला आहे. पण यावेळेस मयूरचा आणि मानसचा म्हणणं आला का पप्पा आपण सरपंच चषक ठेवू, तर मी म्हटलो त्यांना आपण सरपंच चषक नको, कारण आपले जे दोन्ही आमदार आहेत ते खूप काम करणारे आहेत आणि असे आमदार, दमदार आमदार मी माझ्या 56 वर्षाच्या राजकारणात कधी बघितले नाही, म्हणून त्यांचा मला अभिमान आहे. आणि त्या आमदारांसाठी ही मॅच ठेवली आणि मी कधी एवढा वेळ तरी कधी जागत नाही, कारण 10-11ला मी कमीत कमी झोपतो. पण मला आज असं वाटतं एक अजून 4 सामने झाले तरी मी इथं थांबन, कारण माझ्या क्रिकेट या सामन्यांसाठी जी माझी कमिटी आहे त्या कमिटीचं काय मी कोणाचं सर्वांचं नाव घेत नाही, कारण नाव घेतलं तर 10 मिनटं जास्त होतील. पण त्या कमिटीची एवढी मेहनत आहे की त्यांना सर्वांना एक निरोप दिला सचिन मतेला का बाबा आपल्याला क्रिकेटचे सामने भरवायचे आहेत, तर तू सर्वांना बोलून घे. त्यांनी लगे नितीन असेल, राज असेल, रवी असेल, त्यांनी आता सर्वांची नावं घेत नाही, सागर मोरे असेल, मोठे चंदू राणे असतील, तर गिरीश असेल, त्यांचा सन्मान मी गोव्यात करीन. आता काय इथं नावं घ्यायला लावू नको. हां, काय चांगल्या पद्धतीत करू आपण. तर या सर्वांनी आम्ही एकत्र येऊन चौक पाट्यावर एक मीटिंग घेतली आणि कसं नियोजन करायचं फार कालावधी कमी होता, पण लगेच त्या मीटिंगला विनोद भोईर असेल, दत्ता मांडे असेल, मनोज थोरवे असेल, अजिंक्य देशमुख असेल, जगू आत्मोडे असतील, म्हणजे सर्वजण त्या कमिटीच्या समोर बसून लगेच विनोदने सांगितले मी 2 मोटरसायकल देतो, दत्ता मांडेने सांगितलं मी 50,000 देतो, व्यंकटने सांगितलं मी 50,000 देतो, राजाने काय बक्षीस दिली, नितीनने काय बक्षीस दिली, त्या मनोज तोरवेने 2.5 लाख रुपये दिले आणि आज त्यांनी 2.5 लाख रुपये उडवले. म्हणजे मी सामने बघायला पण जातो, पण 1-2 सामने बघून मी घरी येतो. पण मला स्वतःला असं वाटतंय का जे आपले सामने झाले या असे सामने मी गर्वाने सांगतो का कोणाचेच नसतील झाले, कारण एवढे मोठ्या प्रमाणात बक्षीस, असा आनंददायी क्षण का सर्व खेळाडू खुश होऊन, कारण एक अलिबाग खानावचा संघ आला होता आणि ते संघ एवढा लांबून येऊन, एकच संघ मला वाटतं लांबचा होता आणि तो संघ एवढा लांबून येऊन इथं हरला. पण हरता वेळेस पण एक बॉल राहिला होता, त्यांनी एक षटकार त्या बॅनरला मारल्यानंतर त्याला 33,750 भेटले. तर मला आणखीन आनंद झाला का एवढ्या लांबून आलेल्या टीमला 33,000 भेटले. तर ह्यासाठी आपण लोकल संघ घेतल्यानंतर आपल्याला एक प्रत्यक्षात अनुभवला येतो का आपण त्या सर्व खेळाडूंना ही बक्षिसं आपल्या जवळ राहतात. बाहेरून संघ घेऊन त्याचा फायदा काय, त्या संघाने खेळाडूंना ओळखतोय कोण. आता हे आपल्यामध्ये एकच मला वाटतं आता फायनलला राहिले ते उंबरवली, ती पण आपल्या नात्यागोत्यातलीच टीम आहे, काय टेन्शन घेऊ नका. आणि सासरा जावयांचा सामना होणार आहे आता, काय त्याचा आपण आता आनंद घेऊत. पण या सामन्यामध्ये जे कोणी इथं पाहुणे मंडळी आली
किंवा कोण आमच्या कमिटीमध्ये काय तर सगळे खुशच दिसतात, पण कोणाचा जर मान सन्मान कुठं चुकला असेल किंवा राहिला असेल तर त्याची मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आता तर असं ठरलं, हा सामना जिंकला आता बोकड घेऊन दत्ता मांडेची मिरवणूक इथून काढायचे या ग्राउंड भोवती, तर ते पण आपण प्रयत्न करू तर फाईट द्यायचा. आणि या सामन्यासाठी माझ्या कमिटीचं आणि मला ज्यांनी या सामन्यासाठी जे काय आर्थिक असेल शारीरिक असेल जी काय मदत केली त्यांचा सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदरणीय सुधीर शेठ टोंबरे, आदरणीय मोतीराम शेठ टोंबरे साहेबांसाठी. खरं तर खूप चांगलं भाषण, एखाद्या वक्त्यालाही लाजवतील असं भाषण आमच्या सुधीर काकांनी या ठिकाणी केलं. खरं तर मी लाडा